लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे 1249 बुथवर मतदारांकडून बुधवारी मतदान केलं जाणार आहे। मतदानाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची आखणी करण्यात आली। बूथनिहाय बंदोबस्ताकरिता एकूण 984 पोलीस अंमलदार, 864 होमगार्डसह सशस्त्र कमांडो तैनात असतील। तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरासाठी एकूण 66 पोलीस अधिकारी, 131 अंमलदार, होमगार्ड आणि 3 जलद प्रतिसाद पथके अलर्टवर राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेत चोख बंदोबस्ताचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे। नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य आणि देवाली मतदारसंघाचा काही भाग आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट होतो। मतदानाच्या दिवशी सर्व मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुलभपणे पार पडावी, कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून चोख नियोजन करण्यात आलेलं आहे। बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्तांसह 4 पोलीस उपायुक्त, 7 सहाय्यक पोलीस आयुक्तांसोबत प्रत्येकी एक स्ट्रायकिंग पोलीस फोर्स राहणार आहे। हे सर्व अधिकारी मतदारसंघामध्ये गस्तीवर राहतील। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अर्धसैनिक बलाच्या जवानांचे 25 सेक्शन महत्त्वाच्या 39 ठिकाणांवर तैनात करण्यात येणार आहे। यामध्ये आधुनिक रायफलधारी कमांडोंचा समावेश आहे। तसेच या सशस्त्र कमांडोंची 7 फिरती पथकेही मतदानाच्या दिवशी सक्रिय राहणार आहेत। भरारी पथकासह सर्व पोलीस ठाण्याचे पीटर मोबाईल, CR मोबाईल वाहने तसेच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्तांची स्ट्रायकिंग फोर्ससह संपूर्ण 4ही मतदारसंघ न्याय्य गस्त मतदानाच्या दिवशी राहणार आहे। पोलीस नियंत्रण कक्षाकडून सर्व पोलीस ठाण्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या वाहनांसोबत वायरलेस यंत्रणेद्वारे संपर्क ठेवला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।